विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपल्या सोबत आहेत। काळबादेवी इथे असलेल्या मेट्रोची पाहणी करण्यासाठी ते आले होते। सर, काय सांगाल की आज तुम्ही भर पावसामध्ये जे आहेत ते मेट्रो स्थानकाची पाहणी करण्यासाठी आला होता? माझ्या मतदारसंघातील JSS रोड म्हणजे जगन्नाथ शंकरशेठ रोड हा एक प्रमुख रस्ता आहे चिरा बाजारमध्ये आणि या ठिकाणनं या रस्त्यावरनंच सगळ्या मोठ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीचं आगमन विसर्जन होत असतं आणि मिरवणुकी निघत असतात। तर आज जी परिस्थिती या रस्त्याची आहे, इकडे खड्डे खूप झालेले आहेत, पावसामुळे असतील, मेट्रो रेलच्या कामामुळे असतील, तर ते रिपेअर करून घेणं क्रमप्राप्त आहे, जेणेकरून गणपती उत्सवाच्या वेळेला भक्तांना किंवा भाविकांना कुठचाही त्रास होणार नाही आणि मूर्त्यांना कुठचंही नुकसान होणार नाही। या दृष्टीने इकडे या रस्त्याची पाहणी करून याची दुरुस्ती करण्याचे आदेश मी दिलेले आहेत आणि पुढच्या 8 ते 10 दिवसात याची दुरुस्ती होईल अशी हमी मला अधिकाऱ्यांनी दिली आहे। सर, मुंबई महानगरपालिका दावा करत असते की कामकाज पूर्ण झालेलं आहे, मात्र ज्यावेळेस परिस्थिती म्हणजे जसं पावसाची परिस्थिती येते किंवा गणपतीच्या तोंडावरती रस्त्यावरती खड्डे पाहायला मिळतात, याला नेमकं कोण जबाबदार? कारण मुंबई महानगरपालिकेवरती गेली अनेक वर्ष आहे प्रशासकीय यंत्रणाच काम करते। नाही, प्रश्नच येत नाही। आज जी परिस्थिती आहे या रस्त्याची ती समाधानकारक निश्चितपणे नाही आहे आणि महानगरपालिकेने कुठचाही दावा केला तरी तो जर योग्य नसेल तर त्या संदर्भातली खबर आम्ही निश्चित घेऊ। सर, तुम्ही प्रशासनाला खास करून काय सूचना दिल्या आहेत? फक्त रस्त्यांच्या संदर्भात दिलेल्या आहेत की गणपती मूर्ती? कारण इथे ट्रॅफिकच्या समस्या सुद्धा खूप जास्त आहेत। आजची फेरी किंवा आजचा हा राऊंड हा निश्चितपणे गणेशोत्सवाच्या पूर्वतयारी संदर्भातला होता। मग या ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती असेल किंवा साफसफाई असेल किंवा इकडे लागणारे बॅनर पोस्टर असतील व इकडे लागणारे मंडप असतील, यांना कसं सहकार्य करता येईल, मंडळांना कसं काय परवानग्या लवकर देता येतील, त्यांचा कुठच्याही प्रकारचा त्रास होणार नाही, या सगळ्या विविध विषयांवरती चर्चा झालेली आहे आणि योग्य कारवाई केली जाईल। खास करून तुम्ही इकडचे जे लोकल लोक आहेत, इकडचे राहणारे आहेत, त्यांच्याशी सुद्धा तुम्ही बातचीत केलेली आहे। त्यांच्या काय तक्रारी होत्या? विशेष काय मागणी केली त्यांनी तुमच्याकडे? ह्याच मागण्या आहेत की इकडचा रस्ता ज्याचं काम रखडलेलं आहे ते लवकर करण्यात यावं, मेट्रो रेल लवकर सुरू करून सौंदर्यीकरणाची कामं या ठिकाणी करण्यात यावी। या सगळ्या आमच्या रेग्युलर कामांमधली कामं आहेत, ती आम्ही करत राहू। सर, एक राजकीय प्रश्न, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याला घेऊन जे आहे ते अनेक राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। एका बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्याच पक्षाचे पक्षप्रमुख म्हणतात की माणिकराव कोकाटे यांच्याशी बोलणं केल्यानंतर जे आहेत ते याबाबत निर्णय घेतील। म्हणजे याच्या पण सूचना देण्यात आलेल्या आहे की नेमके ते व्हिडिओ गेम खेळत होते की फक्त जाहिरात स्किप करत होते? मंत्रालयातून सूचना देण्यात आलेल्या आहेत, विधिमंडळातून काही अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्यात का? नाही, विधिमंडळात आता वरच्या सभागृहात झालेली घटना आहे असं मला समजतं, तर मला वाटतं तिकडचे पीठासीन अधिकारी या संदर्भातली पूर्ण चौकशी करून निर्णय घेतील सभागृहाच्या आतला। पण सर, एक कृषी मंत्री भरलेही जाहिरात स्किप करत होते, पण जेव्हा एक महत्त्वाचे मुद्दे मांडले जातात, अधिवेशन काही रोज होत नाही, अशा वेळेस मोबाईलमध्ये बघणं, मोबाईलमध्ये डोकावणं हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं एक अध्यक्ष म्हणून? जेव्हा आपण एखादं महत्त्वपूर्ण काम करत असतो निश्चितपणे आपला पूर्ण फोकस त्या कामावरती असायला पाहिजे आणि ते तर अपेक्षितच आहे, पण त्यांनी का बघितला मोबाईल, काय अत्यंत आवश्यक, काय फोन आलेला किंवा कुठचा मेसेज बाहेर देणं आवश्यक होतं, या संदर्भात मला काय माहिती नाही आहे। तर या संदर्भातली चौकशी केल्यानंतरच सत्य समोर येईल आणि मग मी याच्यावरती कमेंट करीन। मुख्यमंत्री नाराज असल्याचं कळतंय की अजित पवार यांच्या गटाकडनं किंवा एकूणच म्हणजे महायुतीचा भाग असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री असो, त्यांची वादग्रस्त त्यांचे म्हणजे संजय गायकवाड असो, संजय शिरसाट असो आणि त्यानंतर आता माणिकराव कोकाटे आणि त्याआधी धनंजय मुंडे, अशा प्रकारच्या डोकेदुखी ठरलेल्या मंत्र्यांमुळे जे आहे ते मुख्यमंत्री नाराज असल्याचं कळतंय। नाही, मला या संदर्भात काही बोलता येणार नाही, कारण हा शेवटी कार्यकारी मंडळाचा निर्णय आहे। मी विधानसभेचा अध्यक्ष आहे, त्यामुळे मी स्वतःला विधानसभेतल्या कामासंदर्भात तुम्ही मला प्रश्न विचारला तर मला आनंद होईल उत्तर द्यायला। सर, पण याच्यावरती काय नियम असू शकतात किंवा नियम करण्याची आवश्यकता तुम्हाला वाटते? मोबाईल बघणं किंवा म्हणजे खास करून जर डिपार्टमेंटचे क्वेश्चन चालू असताना? तुम्हाला आत्ताच सांगितलं की जेव्हा महत्त्वपूर्ण कामकाज एवढं चालू असतं तेव्हा त्या कामकाजावरतीच प्रत्येकाने सदस्य असेल किंवा मंत्री असेल त्यांनी संपूर्ण लक्ष तिकडे देणं आवश्यक आहे। आणि सर, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जावा का, याबाबत भाजपची एकूणच काय भूमिका किंवा एकूण महायुती सरकारची काय भूमिका असेल? राजीनामा घ्यावा न घ्यावा हा काय माझा विषय नाही आहे, तो शासनाचा विषय आहे। शासन जे जनतेसाठी योग्य आहे, जे करणं आवश्यक आहे ते सगळं शासन करेल। बोलल्याबद्दल तर आपल्या सोबत होते राहुल नार्वेकर।
ज्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की महत्त्वाचा मुद्दा अधिवेशनाच्या काळात सुरू असताना मोबाईल बघणं हे योग्य नाही आहे. मात्र प्रशासन असो किंवा चौकशी अंती समोर स्पष्ट होईल की जाहिरात स्किप करत होते की खरोखरच व्हिडिओ गेम खेळत होते. पण त्या दुसऱ्या जर आपण बाजूने पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनामा होतोय का याचकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जितूसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई.